नमस्कार, मी भीमराव काळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, शरद पवारांना जे वाक्य बोलले शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त दिल्लीत, त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये हिंदुत्ववाद्यांची घुसखोरी झाली का, अशा पद्धतीचं त्यांनी जे वाक्य केलं, मनोवाद विकृती वगैरे वगैरे. तर आता त्या गोष्टींवरनं वादंग उठलेला आहे. जसं की बंडातात्या कराडकर असतील, रामगिरी महाराज असतील, तुषार भोसले भाजपचा असेल, संग्राम भंडारी, म्हणजे हे जे सगळे साधू संत महंत महाराज जे आहेत, हे महाराज नव्हे. यांनी हिंदुत्ववादाचा विचार घेऊन लोकांना हिंदुत्ववादाकडे नेणं आणि ते भारतीय जनता पक्षाला कशी मदत होईल असे विचार आचरणात आणणे, अशा लोकांची वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झाल्यामुळं त्यामध्ये सुद्धा आता दोन गट पडलेले वारकरी संप्रदायामध्ये. जो खरा वारकरी आणि जातीय द्वेषावर न प्रोत्साहित झालेला वारकरी, म्हणजे हिंदुत्ववादी विचार, म्हणजे वारकरी हा कुठल्या विचारधारेचा नसतो, तो संत परंपरेचा असतो. ज्यानं संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, ज्ञानोबा, मुक्ताई ह्यांचा जो वारसा जे पुढे चालवणारे आहेत, त्यांचे जे विचार पुढे चालवणारे आहेत, तो खरा वारकरी. परंतु ज्या वारकऱ्यानं भगवी पताका घेऊन कुठल्या तरी एखाद्या पक्षाचं काम करणं, लोकांना अंधश्रद्धेकडे नेणं, हा वारकरी संप्रदाय होऊ शकत नाही, असंच मत शरद पवारांनी जे व्यक्त केलं होतं. तर भारतीय जनता पक्षाच्या सोबत काम करणारे जे काही वारकरी आहेत, असंख्य आहेत, म्हणजे अनेक आहेत, आणि ह्या सगळ्यांमुळं वारकरी संप्रदाय कसा बदनाम होत चाललेला आहे ते शरद पवारांना सांगायचं होतं. तर याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया. शरद पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये असं वक्तव्य केलं की वारकरी संप्रदायामध्ये हिंदुत्ववादी विचाराची घुसखोरी झाली. हे शरद पवारांनी आपलं मत मांडलं आणि त्यानंतर मात्र वादंग उठला, आणि ते काहीच खरंही आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय हा कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा नसतो, आणि वारकरी हा कुठल्याच जाती धर्माचा नव्हे, धर्माचा ह्याच्या विचाराधीन नसतो. तो कुठलेही विचार सांगत नाही. तो लोकांना संत तुकाराम, ज्ञानोबा, मुक्ताई यांचे विचार सांगत असतो, आणि त्यांच्या विचारणाची आचरणा जपत असतो. म्हणजे जे आपलं संत तुकाराम महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, विठ्ठल, रुक्माई ह्यांच्यावरती सगळं संप्रदाय सांगत असतो. परंतु आता काय झालंय की अनेक लोकांची ह्याच्यामध्ये घुसखोरी झाली. जसं की तुषार भोसले असेल, संग्राम भंडारी असेल, बंडातात्या कराडकर, गगनगिरी, रामगिरी महाराज, अशा अनेक महाराज जे आहेत ते पक्षाचा अजेंडा घेऊन त्या वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले आहेत, आणि आध्यात्मिक हिंदुत्व विचार हे मांडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. राजकीय संस्कृती मांडायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे राजकीय हिंदुत्व कसं आहे, काय कसं आहे, हे सगळं सांगायला सुरुवात केलेली आहे, आणि त्याला प्रोटेक्शन हे भारतीय जनता पक्षाचं आहे. भारतीय जनता पक्षाचं आणि भाजप या सगळ्या लोकांना पुढं करतं, म्हणजे ह्यांचा पाठिंबा हा भाजपचा आहे. आता आपण राजकारणात आलेले महाराज सुद्धा आपण बघतो की जसं बाबा योगी आदित्यनाथ, आता हे गोरखनाथ जो मठ होता त्यांचा, गोरखनाथ मठाचे महंत, आणि सध्या ते भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते. आता स्वामी रामदेव हे यांची जी धोरणं आहेत ही भाजपच्या धोरणाची समर्थन आहे. म्हणजे स्वामी रामदेव ज्याला आपण महाराजच म्हणतोय. पुन्हा श्री रविशंकर थेट राजकारणात नाही, पण काही मुद्द्यांवरती सरकार सोबत असत आहे. म्हणजे राजकारणात नाही पण सरकारच्या सोबत भारतीय जनता पक्षाच्या. साध्वी श्रोंताभरा ह्या राम मंदिर चळवळीतली हिंदुत्ववादी विचाराची ही एक हिंदुत्ववादाचे विचाराचे एक पाईक, हिंदुत्ववादाचे विचार घेऊन चालणारे पण साध्वी आहे.
लोकांना काय विचार सांगणार तर हिंदुत्वादच सांगणार, भारतीय जनता पक्षाला मदत करा हेच सांगणार. प्रज्ञासिंह ठाकूर ही मध्य प्रदेशमध्ये खासदार आहे, एका बॉम्बस्फोटामध्ये होते, निर्दोष सुटलेले आहे. हे आपण पाहिलेलं आहे की हिंदुत्ववादी विचार हे लोकांना सांगणं हे या लोकांनी सुरू केलेलं आहे. मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख, पण भाजपची विचारधारा जुळते मिळते. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वळचनेला जाऊन हे सगळं करायचं. अजून जर आपण म्हटलं तर कीर्तनकार जे आपल्या गावगाव येऊन कीर्तन करतात, कीर्तन करणं म्हणजे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई ह्या सगळ्यांचे विचार लोकांना सांगणं ह्याला आपण कीर्तन म्हणायचं. परंतु हे न करता इतर विचारधारेशी जुळतं मिळतं घेणं अशी ही सध्याची लोक आहेत. मित्रांनो, एखादा कीर्तनकार जेव्हा कीर्तनामधून हिंदुत्वाद सांगत असतो त्यावेळेसच आपण ओळखून घ्यायचं की तो कुठंतरी विकलेला आहे. तो हिंदुत्व सांगतोय याचा अर्थ तो कुठल्या तरी पक्षाशी बांधिलकी राखतोय, कुठल्या तरी पक्षाशी तो जुळतं मिळतं घेऊन त्या पक्षाचे विचार हे लोकांवरती थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. आता यामध्ये बघा, हिंदुत्व विचारधारा म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा सुरुवात केल्या. परत ज्ञानशील, एकता हे सुद्धा सुरुवात झालं. भारत माता की जय झालं. अगर हम एक है तो सेफ है, योगी आदित्यनाथने ह्या घोषणा काढल्या. बटेंगे तो कटेंगे, एकजूट राहा, लव जिहाद बंद करो, लव जिहाद बंद करो, अखंड भारत, ह्या अशा घोषणांचा भडीमार आणि पाऊस ह्या कीर्तनकारांकडून सुद्धा सुरू झालेला आहे. म्हणजे रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, हे 90च्या दशकामध्ये घोषणा निघाली होती. बच्चा बच्चा राम का जन्मभूमी क्या काम का, म्हणजे हे राम जन्मभूमी आंदोलनाचे त्या घोषणा तशाच पुढे आलेल्या आहेत. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, ह्या निवडणुकीमध्ये वापरलेल्या घोषणा. काशी मथुरा बाकी है, अयोध्येनंतर काशी विश्वनाथ, श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दा पुन्हा पुढे आणला गेला. गर्व से कहो हम हिंदू है, हा निवडणुकीमध्ये वापर होणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे हिंदुत्वादाचे विचार हे कसे जोपासले जातात तर हे अशा पद्धतीनं. आता RSS संघटना त्यांचे सुद्धा नमस्ते, सदा, वत्सले, मातृभूमी, प्रार्थना शाळा, ओळ, संघशक्ती, युगे युगे असे त्यांनी सुद्धा घोषणा तयार केलेल्या आहेत. पुन्हा बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, जय बजरंग बली, देश का बल बजरंग दल, शिवसेनेने पुन्हा म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा तयार केल्या होत्या. म्हणजे हे जे सगळं आहे लोकांना हिंदुत्ववादी विचाराकडे घेऊन जाणं, आणि कीर्तनकारांनी सुद्धा हेच सगळं जोपासलेलं आहे. राष्ट्रवाद, धर्मवाद आणि संस्कृतीवाद, अस्मिता यावरती आधारित सगळं हे बोलायचं. सर्वात लोकप्रिय आणि ऐतिहासिक ज्या घोषणा गाजल्या होत्या त्या बघा, जय श्रीराम म्हणजे श्रीरामाच्या जय जयकार करणे, हर हर महादेव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जल्लोष करणे, भारत माता की जय, देशाला माते समान मानणे, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकार करणे, ह्या ज्या घोषणा आहेत ह्या सगळ्या राजकारणामध्ये वापरल्या जातात. एक ही नारा, एक ही हम, जय श्रीराम, अशा ज्या घोषणा आहेत ह्या सुद्धा घोषणा त्या काळामध्ये गाजलेल्या होत्या. म्हणजे शरद पवारांनी जे आपलं मत मांडलं त्यामध्ये काही गैर नाही, परंतु हा सगळा भाजपच्या बुडाला असा ज्या झळझळाट लागला. म्हणजे भाजपला असं झालं, आता हे रामगिरी महाराज असेल, गगनगिरी महाराज, बंड्या तात्या कराडकर, तुषार भोसले, आता तुषार भोसलेला तर वेगळीच पदवी काहीतरी लावलेली आहे. म्हणजे पण संग्राम भंडारी बापू हे कीर्तनकार आहेत सगळी मंडळी, आणि हे सगळी मंडळी भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्याखाली काम करतात. आता हे सगळे जर भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्याखाली काम करत असतील तर ह्यांना कीर्तनकार कसं म्हणायचं? म्हणजे शरद पवारांनी जे म्हटलं गेलेलं आहे की वारकरी संप्रदायामध्ये हिंदुत्ववाद्याच्या विचाराच्या घुसखोरी झालेली आहे. म्हणजे हे वारकरी आता सगळे राहिलेले नाहीत, ह्यांची मनोवादी विकृती आहे, आणि मनोवादी विकृती हे वारकरी संप्रदायामध्ये घुसलेली आहे, आणि वारकऱ्यांच्या नावावरती हे आपलं दुकान चालवत आहे. म्हणजे 90% घुसखोरी, जो मूळ वारकरी आहे हा बाजूला पडलेला आहे, 90% घुसखोरी ही
मनुवाद आहे विकृतीवादाची झालेली आहे, हिंदुत्ववादाची त्या वारकरी संप्रदायामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळं काहीसा वारकरी संप्रदाय सुद्धा बदनाम होत चाललेला आहे. आता आपण पाहिलं की बाबा नाशिकचा तो भोंदूबाबा अशोक खरात, हा भोंदूबाबा अशोक खरात म्हणजे हा कोणाची पिलावळ आली? ही भारतीय जनता पक्षाची पिलावळ आली ही सगळी. म्हणजे जेवढे देशामध्ये 7-8-10 लाख साधू संत म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त कोटीवर संख्या असेल यांची. हे जे सगळे आहेत हे अख्खे सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षाची काम करतात. आणि बघा आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये मनोवाद्यांची जी घुसखोरी झालेली आहे ही आता आपण खपवून घेतली जाणार नाही. हे आपल्या सगळ्या तरुणांची माती भडकवणं हे सगळं सुरू झालेलं आहे. परंतु तरुणांनी सुद्धा जागरूक झालं पाहिजे. तरुणांनी सुद्धा जागरूक होऊन या सगळ्या गोष्टींवरती प्रहार करणं गरजेचं आहे. जर आपण प्रहार करत जर नाही राहिलो तर मात्र वारकरी संप्रदायामध्ये 100% घुसखोरी ही मनोवाद्यांची होईल, हिंदुत्ववादी विचार धारेची होईल आणि यामुळं वारकरी संप्रदाय हा बदनाम होईल. वारकरी संप्रदाय हा कुठल्या जाती धर्माचा नसतो. सगळे वारकरी त्यामध्ये सहभागी होत असतात. सगळ्या जाती धर्माची लोक सहभागी होतात आणि सगळेजण मिळून त्या पंढरीला जातात, पांडुरंगाचं स्मरण करतात, पांडुरंगावरतीच सांगतात. आमचे अनेक महाराज मी बघतो, जसे की इंदोरकर महाराज असतील, फक्त आणि फक्त प्रबोधनाचं काम करतात. कीर्तनकाराचं काम आहे की फक्त प्रबोधन करणं, समाजाला उपदेश देणं, विठ्ठल, पांडुरंग, ज्ञानेश्वर, मुक्ताई हे सांगणं. परंतु हे न सांगता आम्ही सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो असा जो संग्राम भंडारी म्हटला होता की हे कितपत योग्य आहे. म्हणजे हे जे वारकरी संप्रदायाच्या तोंडून ह्या अशा गोष्टी शोभत नाहीत. तेव्हाच लोकांना कळलं की हे कीर्तनकार नसून हे भारतीय जनता पक्षाचा अजेंडा चालवणारी लोक आहेत. ज्यावेळेस त्यांनी संग्रामबापू भंडारींनी थोरातांना धमकी दिली होती, आम्ही सुद्धा नथुराम गोडसे होऊ शकतो अशी जी धमकी दिली होती, तेव्हापासूनच लोकांच्या लक्षात आलं. त्याही आधीपेक्षा म्हणजे 2014 पासून लोकांच्या लक्षात आलं की हे वारकरी संप्रदायामध्ये जी घुसखोरी होती हे भारतीय जनता पक्ष चालवणाऱ्या लोकांची, ही उद्या चिंताजनक आहे. आणि तसंच पुढे आपल्याला एकंदरीत दिसतंय. म्हणजे हे जे सगळे राजकारण करणारी मंडळी आहे ही वारकरी आणि कीर्तनकार मंडळी नाही, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. तर बघा, शरद पवारांनी जे उच्चारलं वारकरी संप्रदायामधली जी घुसखोरी आहे मनोवाद्याची, हिंदुत्ववादी विचाराची, ही चिंताजनक आहे, हेही तितकंच सत्य आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.